तर राज्यातील राजकीय वातावरण सध्या एका नव्या फोन कॉल प्रकरणामुळे चांगलंच तापलेलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत. दमानिया यांनी खरात सोबत झालेल्या संभाषणाचे तपशील समोर आणलेले असून यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार रुपाली चाकणकर आणि या खरातमध्ये एका पाठोपाठ एक असे एकूण 177 कॉल झालेले आहेत. हे कॉल नेमके कशासाठी होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर संवाद होण्यामागं नेमका काय हेतू होता असा सवाल आता उपस्थित केला जातोय. मात्र हे प्रकरण इथेच थांबत नाही. दमानिया यांनी पुढे जाऊन असाही दावा केलेला आहे की रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा यांचे देखील या खरात सोबत मोठ्या प्रमाणात संपर्क होता. प्रतिभा यांनी खरातला 236 वेळा कॉल केल्याची माहिती दमानिया यांनी केलेली आहे. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. अंजली ताई, आज खरं तर CDRचा विषय निघाला, कॉल रेकॉर्ड समोर आलेले पाहायला मिळाले. राजकीय व्यक्तींना खरात सारख्या भोंदू बरोबर बोलावंसं वाटतं किंवा कॉल्स होत असतील आणि तेही इतक्या मोठ्या प्रमाणात, तर यामागची कारण मीमांसा होणं आणि तपास व्हावा असं आपल्यालाही वाटतंय का? अगदी प्रश्नच नाही, कारण आत्ताच्या घटकेला सुरुवातीला आपण बघितलं की रुपाली चाकणकर काय म्हणाल्या की माझे ते गुरु आहेत हो. आणि मी त्यांचा आदर आहे म्हणून मी त्यांच्या त्या ट्रस्टवर आहे. पण आता आपल्याला दिसतंय की 177 कॉल्स कोणी उगाच करत नाही. गुरूंना आपण काही एक दिवसाआड कधी फोन करत नसतो. आणि हे जे सगळं बाहेर आलंय ते बघून अतिशय मला विचित्र वाटतंय, कारण त्याच्यातले कॉल जर आपण बघितले, त्याच्यात सगळ्यात जास्त जो कॉल होता तो 22 मिनिटाचा कॉल होता. आणि खरं तर विशालजी, हेच नाही तर इतर जे सगळे कॉल होते, म्हणजे एकनाथ शिंदेचे 17 कॉल होते, त्यात इनकमिंग आउटगोईंग दोन्ही होते. त्यात एक कॉल तर 21 मिनिटाचा होता. मग बरं. एका उपमुख्यमंत्र्यांना अशी काय गरज भासते की ते अशा माणसाला 21 मिनिटं त्याच्याशी बोलतात, फोनवर बोलतात. म्हणजे त्यानंतर मी इतरही नंबर, चंद्रकांत पाटील असो, सुनील तटकरे असो, आशिष शेलार असो, आत्ताच काही वेळापूर्वी, कारण काय झालं, लोक मला म्हणायला लागले की तुम्ही फक्त याच पक्षातल्या लोकांबद्दल का बोलताय, तुम्ही इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याबद्दल का बोलत नाहीये. मग मी त्यांना समजावलं की बाबा, ज्यांच्याबरोबर त्यांचे फोटो होते ते फोटो फक्त मी घेऊन, ते म्हणजे त्यांची नावं घेऊन त्यांचे नंबर ह्याच्यावर चेक केले. आता CDR जो असतो त्याच्यात हजारोनी नंबर्स आहेत, ते आपल्याला फिजिकली चेक करणं शक्य नाहीये. म्हणून मी क्लॉड नावाचं माझ्याकडे एक AI टूल आहे, त्याच्यात ते एक्सेल शीट घातलं आणि मग मी नंबर टाकायचे की बाबा हा नंबर किती वेळा यांच्या एकमेकांशी चर्चा झाली, इनकमिंग आणि आउटगोईंग, आणि ती किती वेळ झाली त्याची एक समरी द्या, असा प्रॉम्प्ट घातल्यावर मला ते सगळे डिटेल्स आले. त्याच्यात ज्यांचे फोटो आले होते, मग दीपक केसरकर असो, रुपाली चाकणकर असो, सुनील तटकरे असो, या सगळ्यांचे, एकनाथ शिंदे असो, नंतर मिलिंद नार्वेकरांचं नाव मला आत्ताच काही वेळापूर्वी एकाने सांगितलं, त्याचं पण चेक करा. त्यांचे पण मी काढले आणि ते पण मी आता माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर शेअर केले, ते पण तुम्ही बघू शकता त्या ग्रुपवर. संजय शिरसाटांचे चेक केले, ते सुद्धा मिळाले, ते घातलेत. तर जेवढ्यांचे फोटो होते तेवढ्यांची मी नंबर काढले आणि घातले, आणि ते चेक करून त्याची अख्खी यादी येते की रुपाली चाकणकरांनी 177 वेळा बोलणं झालं, एकनाथ शिंदेचं 17 वेळा झालं, सुनील तटकरेंचं 8 वेळा झालं, चंद्रकांत पाटलांचं 8 वेळा झालं. पण हे सगळं बघून इतकं भयान चित्र झालंय आता की असं काय काम होतं या सगळ्या राजकारण्यांचं या माणसाकडे. म्हणजे काय काम होतं? त्यांना काही भविष्य जाणून घ्यायचं होतं, त्यांच्याकडनं जादूटोणे करून घ्यायचे होते का, त्यांनाही ते होतं? म्हणजे मला हे सगळं विचार करून ना आता किळस यायला लागलीये की काय थराला आपल्या महाराष्ट्राचं राजकारण गेलंय.
त्यात काहींनी सांगितलं की यांच्याचकडे कुठून येतात, म्हणजे माझ्याकडे सीडीआर कुठून आला. मला नाही माहिती, तुम्हाला माहिती आहे की मला जेव्हा पण मी कुठलाही विषय लढते, असंख्य लोक त्याची माहिती माझ्यापर्यंत देतात. साहजिक जसं आहे. संतोष देशमुख प्रकरणात आपण वेड्यासारखं जेव्हा लढत होतो, हो. माध्यम आणि आम्ही सगळे, येस. तेव्हा तुमच्याकडेही माहिती यायची, माझ्याकडेही माहिती यायची. तसाच खरंय. एक व्यक्ती ज्यांना मी ओळखत नाही, त्यांनी मला ती माहिती पाठवली, जी मी आधी यंत्रणांना दिली. म्हणजे आधी मी मुख्यमंत्र्यांना, डीजींना आणि तेजस्वी सातपुते मॅमना, त्या हा. तिघांनाही 2 दिवसापूर्वी पोहोचवली. बरं. काल त्याच्यात मी संपूर्ण टॅब्युलेट केलं आणि आजही मी जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली. म्हणजे मी काही बेजबाबदारपणे वाटेल ती विधानं करते असंही नाहीये. तर आपल्या पुढे आलेली माहिती हा हा. ही जनतेच्या दरबारात जावी आणि लोकांनी शुद्धीवर यावं की तुम्ही कोणाला मतदान करताय हे. आणि एकच नाही, सगळ्या पक्षातली सगळी माणसं होती. म्हणून मला कुठेतरी वाटतंय की आता जरा तरी लोकांनी बाणावर यायला पाहिजे. आता हेच नाही, आज माझ्याकडे एक दुसरी यादी आली आहे ज्याच्यात अधिकारी आहेत हा. आणि जे जे खरातांकडे जायचे, खरातांसारखे आणि एक बाबा आहेत, त्यांची पण माहिती आली आहे. तर आता डोकं चक्रावून जाते की आपण कुठल्या घाणीत, सडलेल्या घाणीत आपण अडकत चाललोय. खरंच वाईट वाटतंय. बरोबर आहे अंजलीताई. खरं तर तुम्ही ज्यावेळेला ही दावे करत असतात किंवा तुमच्या माध्यमातून काही गोष्टींचे खुलासे होतात, त्याचे पुरावे तुमच्याकडे असतात आणि त्या पुराव्यांच्या माध्यमातून तुम्ही नेहमी बोलता. बरं, पुढचा एक सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न, कारण अनेकांचे कॉल झाले आणि त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. कॉलची संख्या जितकी जास्त, तेवढंच गुन्ह्याचं मुख्य कारण असू शकतात असं आपल्याला वाटतं का? बरं, या संभाषणांचा नेमका विषय असा काय होता की इतक्या वेळ आपल्याला बोलावं लागलं? आणि या संदर्भातला तुमचा संशय किंवा तुमच्याकडे असलेली माहिती काय सांगू इच्छिते? आता आपल्याला 2 प्रकरणं त्यातली माहिती आहेत. हो. एक तर त्या पत्रकाराला आलेलं जो त्यांचा धमकीचा फोन होता, रुपाली हो. चाकणकरांचा. हं. म्हणजे ही प्रकरणं जेव्हा जेव्हा घडायची, तेव्हा खरात रुपाली चाकणकरांना सांगायचे आणि त्या त्या प्रत्येक व्यक्तीला धमकवायच्या. हो. दुसरं प्रकरण जे अहिल्यानगरचं झालं होतं, तिथेही तसंच झालं. जेव्हा आयोगाला ते लिहिलं गेलं, तेव्हा आयोगाकडनं पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं होतं की हे प्रकरण करू नये. तसंच दिवटे प्रकरण जे तिसरं मी म्हटलं होतं, शिर्डी पोलीस स्टेशनला जे रेकॉर्डेड होतं, त्याचं पण ती फाईलच बंद करून टाकण्यात आली. मग हे जे सगळं चाललंय, कारण मी तुम्हाला खरंच सांगते विशालजी, हा आज हा. जी माझ्याकडे दुसरी माहिती आली आहे, तीही तितकीच डोकं सणकवून टाकणारी आहे. असेच एक अजून एक बाबा आहेत, हो. ज्यांनी पण एक्झॅक्टली अशीच प्रकरणं केली आहेत आणि सगळ्या यंत्रणा हे सगळी प्रकरणं दाबून टाकतात. म्हणजे सामान्य माणसाला न्यायच मिळत नाही. मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं की रुपाली चाकणकरांना आता एसआयटीने बोलवलं पाहिजे. मी सातपुते मॅमशी स्वतः आज बोलणार आहे रात्री, की जर एक सामान्य माणूस असेल तर त्याला तुम्ही अटक करून फरफटत देता, मग रुपाली चाकणकरांना का नाही? एकनाथ शिंदेना का नाही? का त्यांना जाब विचारले जाऊ नये की बाबा तुमचं काय बोलणं होतं? 20-20 मिनिटं तुम्ही एक एक माणसाशी बोलता, तर तुमच्या कसल्या चर्चा झाल्या? आधी आपल्याला सांगण्यात आलं फोटो तर कोणाबरोबरही काढता येतात, व्हिडिओ कोणाबरोबरही काढता येतात. बाजूला येऊन, आणि विच आय अंडरस्टँड, कारण माझ्या पण बाजूला अनेक वेळा लोक येऊन म्हणतात, "हा ताई, आम्ही फोटो बरोबर. काढू का?" पण आता हे जे कॉल्स जे झालेत, 20-20 मिनिटाचे कॉल जर झाले असतील, तर ते आपण अशा अज्ञात व्यक्तीबरोबर तर नक्कीच गप्पा मारत नाही. साहजिक एकदा आहे. सोडा, 17 वेळा. एवढंच नाही, एकनाथ शिंदेचे जे सहकारी आहेत दीपक केसरकर, हा. त्यांचे जे अतिशय जवळचे दीपक लोंढे, त्यांचे 189 कॉल्स आहेत. बापरे. 189, धक्कादायक आहे आकडेवारी. 30,000 सेकंदांचे. म्हणजे आणि एकच शेवटची गोष्ट सांगते की त्या रुपाली चाकणकरांचे, म्हणजे मी ना एक त्याचं एक व्हर्टिकल होतं त्या एक्सेल शीट मध्ये. हा. एका शीट मध्ये लॉंगेस्ट ड्युरेशनचे कॉल होते, म्हणजे सगळ्यात जास्त कोणाची चर्चा झाली खरातांबरोबर. तर पहिलं नाव होतं तृप्ती खरात हा, हा. आणि दुसरं नाव आहे रुपाली चाकणकर. म्हणजे त्यांना जेवढे लोक फोन करायचे, त्याच्यात सगळ्यात जास्त वेळ ते कोणाशी बोलले असतील तर ते रुपाली चाकणकरांशी. खरोखर तर अतिशय आता याच्यावरनं धक्कादायक तर, आहे. आणि हे मी म्हणत नाही, हे रेकॉर्ड्स म्हणतायत. बरोबर आहे. तर 33,000 सेकंद, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे आणि चौथ्या नंबरवर त्यांच्या पत्नी होत्या. तर याच्यावरनं आपल्याला दिसतंय की हे घाण आहे आणि एसआयटीने ही नक्कीच चौकशी केली पाहिजे, एवढंच मला वाटतंय. बरोबर आहे अंजलीताई. एका बाजूला
हा खरं तर धक्कादायक प्रकार आहे. या संदर्भातले पुरावे समोर आहेत. मी आताच ब्रॉडकास्ट लिस्टही चेक केलं की ज्यामध्ये बरेच लोकांचे कॉल्स आलेले आहेत आणि खरोखर याचा खुलासा होणं, चौकशी होणं गरजेचं आहे. बरं, या दाव्यानंतर आपण पोलिसात अधिकृत तक्रार करणार आहात का? आणि लोकशाही मराठीत देखील एक मोठी मोहीम राबवण्याच्या तयारीमध्ये आहे. ती म्हणजे अशी की संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भोंदूबाबांसंदर्भात अशाच प्रकारच्या तक्रारी राबवल्या गेल्या. तक्रारी केल्यानंतर मात्र केवळ या तक्रारी घेऊन त्या ठिकाणी थांबण्यात आलं की या भोंदूबाबांवर खरोखर कारवाई झालेली आहे. कारण आपण अनेक प्रकारचे नियम, अटी, शर्ती सगळं लागू करतो. त्याचबरोबर अनेक वेळेला लॉ पण लागू करतो. मात्र तो लॉ खरोखर सर्वसामान्यांसाठी वापरला जातोय का किंवा अशा केसेस दडपण्याचा प्रयत्न केला जातोय का, याची आकडेवारी घेऊन आम्ही लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर, तुमच्यासमोर देखील येणार आहोतच आणि याचा छडा लावणार आहोत. मात्र जाता जाता अगदी थोडक्यात की तुम्ही केलेले हे दावे, सादर केलेले पुरावे या संदर्भात पोलिसात अधिकृत तक्रार करणार आहात का? मी आजच सातपुते मॅमशी देखील याबद्दल बोलणार आहे हां. आणि मला त्यांना विनंती करायची आहे की जर कायदा हा सगळ्यांसाठी समान असेल, असं जे आपण डायलॉग मारतो ते खरे असतील, तर तुम्ही ताबडतोब रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्या व्यतिरिक्त महत्वाचं नाव म्हणजे एकनाथ शिंदेची सुद्धा चौकशी करणं गरजेचंच आहे. आणि खरं तर रुपाली चाकणकरांवर तर थेट FIR करून हे झालं पाहिजे असं माझं मत आहे. निश्चित पाहूया पुढच्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणाला आणखी काय वेगळं वळण मिळतं, काय आणखी पुरावे समोर येतात आणि चौकशी होते का याचा पाठपुरावा करत राहू. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि चर्चा केली त्यासाठी. तर अशोक खरातच्या मुलानं SIT समोर अतिशय धक्कादायक कबुली दिली आहे. खरातच्या मुलानं तपासात मान्य केलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोख रक्कम म्हणजेच कॅश येत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी या अफाट रोकडबद्दल विचारणा केली तेव्हा हे सर्व फक्त वडिलांनाच माहिती आहे असं उत्तर खरातच्या मुलानं दिल्याचं कळत आहे. मुलानं दिलेल्या या खळबळजनक उत्तरामुळे आता अशोक खरात हा एखादं मोठं हवाला रॅकेट चालवत होता का, असा दाट संशय तपास यंत्रणांना येऊ लागलाय. बरं, एका बाजूला बड्या राजकीय व्यक्तींशी असलेले संशयास्पद कॉल रेकॉर्ड्स आणि दुसरीकडे घरामध्ये येणारी ही अफाट रोकड, यामुळे आता हे प्रकरण थेट आर्थिक गैरव्यवहाराच्या दिशेनं झुकताना दिसतंय. या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कुणाचा हात आहे आणि ही कॅश कुणाची होती याचा शोध आता SIT वेगानं घेणार आहे. नाशिकमधून राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाठोपाठ आता नाशिकमधील आणखी एका व्यावसायिकाच्या सेक्स स्कॅन्डलची धक्कादायक चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 12 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 4 जणांना नाशिकच्या सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान या व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बरं, विशेष म्हणजे हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारा याच व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये कामाला असल्याची बाब समोर आल्यानं पुन्हा एकदा खरात पॅटर्न 2 सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. बघूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. भोंदूबाबा खरात पाठोपाठ आणखीन एक सेक्स स्कॅन्डलची चर्चा. व्यावसायिकाची आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. खंडणी मागणारे 4 जण नाशिक पोलिसांच्या ताब्यात. भोंदूबाबा अशोक खरातमुळे नाशिक सध्या चर्चेत आहे. त्यानंतर आता नाशिक शहरातील सातपूर परिसरात व्यावसायिकाचा सेक्स स्कॅन्डलमुळे नाशिक पुन्हा चर्चेत आलंय. विशेष म्हणजे व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये कामाला असलेल्या व्यक्तीनंच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार आहे. पोलिसांनी या खंडणीखोरांना वेळीच ताब्यात घेतल्यानं व्हिडिओ व्हायरल होण्यापासून व्यावसायिक वाचल्याची धक्कादायक माहिती या प्रकरणातून समोर येते. सातपूर पोलीस ठाण्यात 2 दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं हार्ड डिस्क चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली. प्राथमिक तपासात फिर्यादीकडे काम करणाऱ्या व्यक्तीनंच हार्ड डिस्क चोरी केल्याचं उघड झालं. चोरीनंतर हार्ड डिस्कमध्ये जवळपास 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे फिर्यादीला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी कारवाई करत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या 4 संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून 2 पेनड्राईव्ह आणि मोबाईलही जप्त केले आहेत. एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे. त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा. त्याच्याकडे काम करत असताना ती हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं ते निदर्शनास आलं आणि ती हार्ड डिस्क त्याने चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मूळ गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे जो 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या हार्डिक्समध्ये 100हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहे अशी प्राथमिक माहिती आहे. हे व्हिडिओ 2003 ते 24 या कालावधीत तयार करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयितांनी सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी केली होती. व्यावसायिकांना सुरुवातीला त्यांची ही मागणी पूर्णही केली, पण नंतर ही रक्कम वाढतच गेली. आरोपींनी तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केली. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक जण फिर्यादीकडे पूर्वी कामाला होता आणि काही काळानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्याचंही तपासात समोर आहे. संबंधित फिर्यादी महिलांना उद्योग सुरू करून देण्याकरता कन्सल्टंट म्हणून काम करत असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे. हा खरं तर 63 वर्षीय व्यक्ती आहे. हा मूळ तसा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे. मात्र याचं नंतरच्या कालावधीमध्ये ह्याने ज्या काही आपल्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचं हा काम करायचा आणि त्यांना जी काही त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं लागणारी जी काही कागदपत्र आहेत किंवा एनओसीज आहेत याच्यामध्ये तो फॅसिलिटेशनचं काम करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन करून त्यांना फर्दर त्याच्यामध्ये नोकरी लावणं असेल किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करणं असेल याच्यामध्ये त्यांना तो मदत करायचा. हा व्यावसायिक पार्ट टाइम ज्योतिष म्हणून काम करायचा असंही समोर येत आहे. या दृष्टीनं पोलीस माहिती घेत आहेत. फसवून कोणी महिलांवर अत्याचार करत असेल तर पीडित महिलांनी समोर यावं. आम्ही त्यांचं समुपदेशन करू असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलंय. पोलीस संबंधित पीडित महिलांची माहिती घेत आहेत. या घटनेमध्ये असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. आम्हाला असं वाटतंय की या घटनेचा व्यवस्थित तपास व्हावा आणि पीडितांनी समोर यावं, कारण या घटनेमध्ये काही व्हिडिओ आल्याची माहिती समोर आलेली आहे. आम्हाला असं वाटतंय की पीडितांनी समोर यावं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क करावा. कुणाची काही तक्रार असेल तर आम्ही समुपदेशन करू, परंतु पुढे येऊन तक्रार देणं गरजेचं आहे. संबंधित व्यावसायिकाच्या हार्डिक्समधील व्हिडिओमध्ये अनेक महिलांचा सहभाग असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख पूर्णपणे गोपनीय आहे. त्यामुळे संबंधित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासन करत आहे. पीडित महिला समोर आल्या तर व्यावसायिकावर देखील गुन्हा दाखल करून त्याची चौकशी होईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. तर आज दिवसभरामध्ये चर्चेत राहिलेली आणखी दुसरी बातमी ती म्हणजे माढ्यातील अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळलाय. या वादामुळे गावात मोठी तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आता संपूर्ण अंजनगावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश बंदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक नाकाबंदी देखील केलेली असून बाहेर गावातील नागरिकांना गावातून अक्षरशः हाकलून देण्यात आलेलं आहे. पोलिसांनी बाहेरील लोकांना गावात येण्यापासून मज्जाव केल्यानं आता परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे. पोलिसांच्या याच भूमिकेमुळे गावातील आणि बाहेरील अशा दोन्ही गटांचे नागरिक प्रचंड आक्रमक झालेले असून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही समोर येत आहेत. शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला हा वाद सामोपचारानं सुटण्याऐवजी आता पोलीस आणि नागरिकांमधील संघर्षाचं रूप धारण करताना दिसत आहेत. बरं, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र या बंदीमुळे आणि दोन्ही गटांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अंजनगावात सध्या भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तर अंजनगाव खेलोबा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आता वाद टोकाला जाताना दिसतोय. मंदिराच्या परिसराची मोजणी करण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके
यांनी धक्काबुक्की करून मोजणी प्रक्रिया रोखली। यानंतर लक्ष्मण हाके यांना तत्काळ अटक करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पुतळा आहे हे काही तिथं दलाल गेलेले म्हणत होते की ही मोजलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या गटामध्ये पण येत नाही किंवा खलोबा मंदिराच्या देवस्थानाच्या जमिनीच्या हद्दीमध्ये पण येत नाही आणि तिथं शासकीय लोक मोजण्यासाठी गेले असता हा दलाल लक्ष्मण हाक्या सुपारीबाज टकला या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि या कुणाच्या सांगण्यानं केली। या लक्ष्मण हाक्यावरती 353 दाखल करून तत्काळ अटक केली पाहिजे। अटकेची मागणी एका बाजूला जोर धरते आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा सेवक स्वतः गंगाधर काळकुटे। गंगाधरजी, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या लक्ष्मण हाकेंच्या कृतीकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही का ठरवता की शासकीय कामामध्ये अडथळा आणला जातोय? मराठा समाजाकडनं असं का म्हटलं जातंय की त्यांना थेटपणे अटक व्हायला हवी? काय यामागची नेमकी कारण आहेत? गावात जाऊन गावातलं वातावरण दूषित करणं हे अत्यंत चुकीचं आहे विशाल पाटील सर। आणि गावातल्या दोघांही बांधवांनी धनगर असतील यांनी एकत्र येऊन हा प्रश्न मिटवावा असं आमचं सगळ्याचं म्हणणं आहे किंवा गावकऱ्यांचंही दोन्ही बाजूचं म्हणणं आहे। पण हे काही बाहेरचे लोक मराठा ओबीसी मराठा धनगर वाद लावण्यासाठी स्वतः तिथं जायचं आणि उगाच काहीतरी स्टंटबाजी करायची, प्रसिद्धीसाठी वक्तव्य करायचे, सरकारी कामात अडथळा आणायचा, ही जी पद्धत आहे ना ती अतिशय चुकीची आहे सर। आणि त्याच्यातून मग गावात आता तेढ निर्माण होते। मराठा समाजाचे लोक शांत आहेत, धनगर बांधवही शांत आहेत, परंतु तरी जाणून बुजून हे करायला वाद वाढला पाहिजे अशी पद्धत निर्माण करतंय। आणि विशेषतः लक्ष्मण हाके हे आज जाणून बुजून धनगर आणि मराठा वाद लावायचा, मराठा ओबीसी वाद लावायचा यासाठी बाहेरून लोक बोलवत आहेत आणि त्यातून त्यांना तिथं दंगल घडवायची की काय असं एक ते प्रश्न निर्माण होतोय। म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे मोजणीला लोक आले होते त्या मोजणीच्या शासकीय कर्मचारी ते होते महसूलचे, त्यांनाही अडवतायत आणि तिथं मोजणी करण्यापासून मज्जाव केलाय। म्हणून त्यांना 353 त्यांच्यावर दाखल करून सरकारी कामात अडथळा केल्याचं एक कलम लावून त्यांना कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। बरं गंगाधरजी, एका बाजूला तुम्ही ही कारवाई व्हावी असं म्हणताना दिसताय, तर दुसरा मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर उद्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई झाली नाही तर मात्र पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? कारण एका बाजूला पोलीस आटोकाट प्रयत्न करतायत की बाहेरचे किंवा आतले कुणाकडूनही त्या ठिकाणचं वातावरण चिघळू नये, मात्र दुसरीकडे तुमच्याकडून होत असलेली अटकेची मागणी पूर्ण न झाल्यास पुढे काय? शासनाला विनंती याच्यात गावकऱ्यांना आणि प्रशासनाला मिळून तोडगा काढून द्यावा। बाहेरच्या राजकीय व्यक्तीची, विशेषतः मराठा ओबीसी वाद निर्माण करू पाहणाऱ्या व्यक्तीची जे हस्तक्षेप आहे तिथली लुडबुड आहे ती थांबवावी ही प्रशासनाला विनंती आहे। आम्ही कायदा हातात घेणार नाही, प्रशासनाला तिथले बांधव सांगतायत, आम्ही महाराष्ट्रातले सगळे मराठा बांधव सांगतायत, धनगर बांधव सांगतायत, गावातल्या लोकांना आणि प्रशासन मिळून तोडगा काढू द्यावा। कुणीतरी मराठा ओबीसी वाद लावणाऱ्यांना लुडबुड करणाऱ्याला तिथं थांबवलं पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रशासनाला शासनाला बोलणार आहोत आणि सगळ्या समाजाच्या भावना काय आहेत सरकारपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचवणार आहोत प्रशासनाच्या माध्यमातून। सर जोडला गेलात आणि तुमची नेमकी मागणी काय आहे? कुठल्या प्रकारची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे हे आपण याला बोलून दाखवताय। मात्र दुसरीकडे लोकशाही मराठी देखील आवाहन करताय गावकऱ्यांना की कुठल्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी होऊ नये, परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी आपण सगळ्यांनी जबाबदारीनं कामं करूयात। धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। तर या संपूर्ण बातमी संदर्भातल्या दोन्ही बाजू आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र या संदर्भात यावेळेला अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळू आवारे। बाळू आवारे, पुतळा बसवण्यासाठी आपण प्रशासनाची रितसर परवानगी घेतलेली होती का? नमस्कार साहेब। नमस्कार। आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं आहे त्या स्मारकाला आपण परवानगी घेतलेली नाहीये। बर, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवायला परवानगी कशासाठी पाहिजे हाही आपला प्रश्न आहे। आणि ज्या पद्धतीच्या सरकारच्या जाचक अटी आहेत त्या अटी या सर्वसामान्याच्यानी होत नाही, म्हणून तो बिना परवाना तो छत्रपती शिवरायांचं स्मारक बसवण्यात आलंय। त्याबद्दल कुठल्याही समाजाला, कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माला
काही वाईट वाटण्याचं कारण नाही असं आम्ही सगळेजण म्हणतोय. आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलंय तिथं हा ठरवून जाणीवपूर्वक वाद केला जातोय. गेल्या 3 वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 400-500 शिवस्मारक बसवलेत. एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाही बसवले. 18 पगड जातीचे जे बहुजनांचे जे महापुरुष आहेत, सर्व महापुरुषांचे बसवलेले आहेत माझ्या माध्यमातून. तिथे कुठेही वाद झाला नाही. पण हे ठरवून कुणीतरी षडयंत्र करतंय आणि ह्या महिन्याभरात 4-5 ठिकाणी वाद होईल असं काम शिवाजी महाराजांचं स्मारक बसवल्यानंतर केलंय. यांनी बसवण्या अगोदर जर विरोध केला असता तर निश्चित तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं नसतं. हे तेवढं सत्य आहे. बरं, मला खरं तर एक विचारायचं आहे की पुतळा मध्यरात्री बसवण्यामागचं नेमकं कारण काय होतं, त्यामागचा हेतू काय होता? बरं, मंगेश ससाणेंचा आत्ताच तुम्ही आता प्रतिक्रिया ऐकली असेल. त्यांनी सांगितलं की बेकायदेशीर हो. कामाचे आरोप त्यांनी केलेले आहे. ते तुम्ही फेटाळून लावणार आहात का आरोप? 100% मला सांगा दादा, छत्रपती शिवाजी महाराज बनवणं किंवा सर्व महापुरुष बसवणं हे बेकायदेशीर कसं असू शकतं? ज्यांच्या विचारावर हा देश चालवतोय ते बेकायदेशीर कसं असू शकतंय? आणि माझं ससाणे साहेबाला एक आव्हान आहे. ससाणे साहेब, आम्ही कुठल्याही विषयात रात्री बेरात्री जे स्मारक बसवले, पोलीस प्रशासन आणि सरकार ह्या गोष्टीला थोडा विरोध करतंय म्हणून आपण रात्री काही दिवसा काही असे मिळून स्मारक बसवले सर्व महापुरुषांचे. नक्कीच धन्यवाद बाळू आवरे. मला आपली देखील बाजू समजून घेता आली की त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचं नेमकं कारण काय होतं हे देखील तुम्ही समजावून सांगितलं. त्यामुळे या बातमीचं व्यवस्थितरित्या वृत्तांकन करत महाराष्ट्रात काय सुरू आहे हे दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत होतात त्यासाठी. शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या या वादामध्ये आता एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा खुलासा देखील समोर आलेला आहे. बरं, या प्रकरणावरून गावात तणाव वाढलेला असतानाच आता मंगेश ससाणे यांनी यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली असून त्यांनी पुतळा बसवणाऱ्यांवर गंभीर ठपका ठेवलेला आहे. ससाणे यांच्या दाव्यानुसार अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा बेकायदेशीरपणे बसवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाच्या मुळाशी जात त्यांनी बाळू आवारे यांच्यावर निशाणा साधलाय. मंगेश ससाणे यांनी आरोप केलेला आहे की बाळू आवारे यांनी हा पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाची कोणतीही रीतसर परवानगी घेतली नव्हती. मग नियमांचं उल्लंघन करून आणि कायदेशीर प्रक्रिया धाब्यावरती बसवून हा पुतळा मध्यरात्री बसवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुतळे बसवायचे आणि एक वेगळ्या प्रकारे महाराजांच्या नावाने दहशत निर्माण करायची. आमच्या बहुजनांच्या मनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, श्वासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, आदर आहे. परंतु अशा प्रकारे असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या. त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय. हे आता एवढ्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात चालू झालंय. मंगेशजी, पुतळा बेकायदेशीर असल्याचा दावा आपण कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करताय हा महत्त्वाचा प्रश्न. बाळू आवारांना देखील तुम्ही ऐकलेलं असेल. त्यांचं तर थेट म्हणणं आहे की पुतळे बसवताना कुठली आली नियमावली आणि का ते पाळायला हवं, कशासाठी नियम जे आहे ते घातले जातात असा त्यांचा बेसिक प्रश्न आहे. मुळामध्ये जे आता महाराष्ट्राचे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भामध्ये हा वादंग होतो हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या मनामनामध्ये प्रत्येक गावगाड्यातल्या आलुतेदार बलुतेदाराच्या प्रत्येकाच्या मनात, श्वासात आणि घरामध्ये शिवाजी महाराज आहेत. मुद्दा असा येतो की महापुरुषांचे पुतळे बसवायचे, ते कुठं बसवायचे, ते कसे बसवायचे, त्याचं मोजमाप कसं, त्याला कोणत्या परवानग्या घ्यायच्या, या संदर्भामध्ये याच्या आधी बराच उहापोह झालेला आहे. याच्या आधी असे बरेच वादंग झालेले आहेत, महाराष्ट्रात असतील आणि संपूर्ण देशात असतील. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची एक न्याय निर्णय आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या जी ऑर्डर आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा हे पुतळा धोरणाचा एक शासन निर्णय काढलाय 2017ला. आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की कुठल्याही महापुरुषाचा पुतळा उभारायचा असेल तर मुळामध्ये महापुरुष समाजामध्ये आता असं झालंय की समाजामध्ये महापुरुष वाटले गेलेले आहेत किंवा काही जण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ते घेतात. त्यामुळे कुठला वाद होऊ नये, कुठं विटंबना होऊ नये. महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 वर्षापूर्वी अशीच एक शिवाजी महाराजांचे मॉर्फ केलेले फोटो आणि खूप दुर्दैवी घटना घडली होती ना, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दंगल उसवली होती. बऱ्याच ठिकाणी दगडफेक केली जाते, कुठेतरी हार घातला जातो. हे टाळण्यासाठी ही नियमावली आलेली आहे.
बरोबर आहे. नियमावलीमध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची 6 सदस्यीय एक समिती नेमायची. जिल्हाधिकारी, आयुक्त किंवा मग ते तत्कालीन जिल्हा परिषदेचे सीओ असतील, पोलीस आयुक्त, हा. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम आणि निवासी उपजिल्हाधिकारी. आणि खूप डिटेल मध्ये त्याची एसओपी केलेली आहे. जागा कुणाची आहे, सार्वजनिक संस्थेची आहे का, त्या जागेत वाद नाहीये का, त्या पुतळ्याची उंची, त्याचा रंग, त्याची ती रोड पासून त्याला किती अंतरावर तो पुतळा आहे, ते सगळं स्ट्रक्चरल त्याचं ऑडिट हे सगळं स्ट्रक्चरल इंजिनियर कडून करून घ्यायचंय. गावातले जे स्थानिक ग्राम महसूल अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, यांच्या एनओसी घ्यायच्यात आणि त्यानंतर पुतळे बसवायचे. त्या पुतळ्याची सुरक्षेची हमी जी संस्था बसवणार आहे त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यायचंय. त्यामुळे एवढं सगळं असताना आता विषय असा येतो की अंजनगावचं खेळोबा जे मंदिर ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या प्रिमायसेस मध्ये म्हणजे त्यांच्या जागेमध्ये हा पुतळा बसवला गेला. ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं का? या ट्रस्टच्या जे ट्रस्टी असतील त्यांच्या समोर हे ठेवलं गेलं का? एक मताने निर्णय घेतला का? रात्रीच्या अंधारामध्ये फायबरचा पुतळा आणायचा तर का आणायचा? कारण की तो लवकर आणता येतो पटकन आणि याचे सीसीटीव्ही आहेत. आता कळंबमध्ये पण असंच झालंय. राष्ट्रसंत भगवान बाबांचा चौक आहे. याच आता हे आवारे बाळासाहेब ठीक आहे, तुमचा हेतू चांगला असेल, पण जिथं राष्ट्रसंत भगवान बाबांचं चौक आहे तिथं रात्रीमध्ये जेसीबीने ते खंदायचं आणि मग ते फायबरचा पुतळा महाराजांचा आणायची गरज का रात्रीच्या अंधारात? आमच्या मनामनात श्वासात आम्हाला अभिमान आहे महाराजांचा. मग असं का केलं जातंय? कर्जतच्या राशींमध्ये महात्मा फुले चौकात असंच केलं. रात्रीमध्ये त्यांची पाठी काढली गेली आणि तिथं स्वराज्य ध्वज उभारला गेला. त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार असाच तिथं झाला. ती आपली एक वाघ ज्या ताई आहेत त्या वाघ ताई माझ्या मते बुलढाण्यामध्ये चिखला गावामध्ये हे झालं. तिथं पण जिल्हा परिषदेच्या या प्रांगणात जिथं गावाचे किंवा विद्यार्थ्यांचे कार्यक्रम व्हायचे, अख्खं गाव म्हणत होतं की आपण थोडस साईडला घेऊ. तिथं पण रात्रीच्या अंधार. मग हे का चाललंय महाराष्ट्रामध्ये? मग आमचं असं मत आहे की बहुजनांची जी प्रतीका आहेत, जी श्रद्धास्थानं आहेत, मग तिथं शिवाजी महाराजांचा आदर आम्हाला आहे, पण तुम्ही ते आम्हाला दहशत दाखवताय का? आम्हाला नाही माहिती, सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला मी म्हणतोय. बरोबर आहे. मात्र शांततेचं आवाहन एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही देखील करतोय. पुतळ्यांवरून होणारं राजकारण कुठेतरी थांबावं आणि त्यामागे असलेला हेतू ज्याला त्याला माहीत. मात्र कुठेही सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे आणि कायद्याचं जे आहे ते उल्लंघन होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवं. मंगेशजी बोला. विशालजी, माझी विनंती अशी आहे की या संदर्भामध्ये गृह खात्याने अत्यंत सिरियस नोटवर कॉल घेतला पाहिजे. आता हे जे आवारे साहेब, हे बाळू आवारे आता हे बोलले, त्यांनी आता गोपीचंद पडळकर यांना, हाके यांना का शिव्या देतो? प्रत्येकाला बाबा तुम्ही घाणघाण शिव्या दिल्या. आता एकदम संविधानिक भाषेत बोलत होते, काय हरकत नाही. माझं एकच म्हणणं आहे, ते म्हणले मी 150 पुतळे बसवले तर महाराजांसाठी परवानगी कशासाठी? अहो परवानगी कशासाठी? ही नियमावली कशासाठी असते? सगळी जबाबदार यंत्रणा, मग ग्राम महसूल खाता असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यानंतर लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांना घेऊन केल्यानंतर तेवढीच जबाबदारी, तेवढीच त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी सगळ्यांवर येते. समाज एकत्र घेऊन कुठल्याही महापुरुषाचा पुतळा आला तर त्याचा आदर होतो. तुम्ही असं थोपवताय का? अशी भीती घालताय का? आणि खाली मनोज जरांगेंचा फोटो टाकायची गरज काय? निश्चितच त्याला राजकीय वळण मिळू नये याचं भान सगळ्यांनीच ठेवणं आता गरजेचं झालेलं आहे. ज्याकडे तुम्ही पॉइंट आउट केलं, कॉल घेतला पाहिजे आणि फडणवीसांनी याबाबत डायरेक्शन दिले पाहिजे, एक एसओपी केली पाहिजे. ज्या महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या, कुठल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये असे पुतळे, त्याचं एक मी तर म्हणतो ऑडिट केलं पाहिजे. ते सुरक्षित आहेत का? उद्या उठून एखाद्या विकृताने काहीतरी तिथं केलं तर 2 समाज महाराष्ट्रामध्ये जाते. खरोखर आणि त्याला जबाबदार कोण हा देखील प्रश्न त्यावेळेला निर्माण होईल. खरोखर आहे, मुख्यमंत्री संवेदनशील आहे. या घटनेकडे देखील तेवढ्या संवेदनशीलतेनं पाहतील आणि लवकरात लवकर हे प्रकरण मिटावं यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि थेट या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी.
तर अंजनगावमधील शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या या वादामध्ये आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड देखील समोर येते. गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेल्या या वादावर आता लवकरच पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवरती आलेलं असून गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कडक पावलं उचलली जातात. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता कायदेशीर बडगा उगारण्यास सुरुवात केलेली आहे. ज्या युवकांनी पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला होता त्या मध्यरात्री पुतळा बसवणाऱ्या युवकांना पोलिसांनी आता रीतसर नोटीस बजावली आहे. विनापरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गावात मोठी खळबळ उडालेली आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना गावात मज्जाव केल्यानंतर आणि आता थेट नोटिसा धाडल्यानंतर प्रशासनानं हा वाद सामोपचारानं मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता मनाचे श्लोक सक्तीचे होणार का, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण किशोरी पेडणेकर यांनी मुंबईमधल्या शाळांमध्ये दररोज समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणणं सक्तीचं करण्याचा खळबळजनक प्रस्ताव मांडला. बरं, या प्रस्तावामुळे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. किशोरी पेडणेकर यांचा हा प्रस्ताव विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि नैतिक मूल्य रुजवण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या प्रस्तावावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात. बरं, विशेष म्हणजे या प्रस्तावावरती येत्या 9 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सविस्तर चर्चा देखील होणार आहे. हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत. माझ्या महानगरपालिकेच्या कितीतरी शाळा आहेत, शाळेंचे विद्यार्थी कितीतरी लाखात आहेत आणि जर अशा असतील तर त्यांच्या मनावरती आता खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्म पंथ या लहान मुलांवर संस्कार म्हणून एक जो सामाजिक हे मनाचे श्लोक फक्त हिंदूंचेच आहेत असा भाग कोणी आणू नये. हा सामाजिक संस्कार आहे आणि तो सामाजिक संस्कार हा प्रत्येकावर व्हायला पाहिजे. मनाचे श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही शाळेत असताना कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे. त्याच्या मागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी. हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे. पण संविधानाच्या बाबतीत आणि ह्या बाबासाहेबांच्या बाबतीत किशोरीताईंनी जो काही उल्लेख केलाय त्याबद्दल मी अज्ञानी आहे. मनाचे श्लोक हे सर्वसामान्य लोकांना किंवा मनाच्या श्लोकातून राष्ट्रभक्ती जागे होते आणि मनाच्या श्लोकातून संस्कारक्षम आयुष्य होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनाचे श्लोक आपण देखील शाळेमध्ये असताना वेगळ्या ठिकाणी आपण बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत. मनन चिंतन वाचन त्या सगळ्यांचं केलेलं आहे. याबद्दल तो अभ्यासक्रमात समावेश करायचा का नाही करायचा याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये होईल. ज्या ज्या साहित्यातून राष्ट्रभक्तीचा विचार येतो असं सगळं साहित्य ते शिक्षणामध्ये समावेश केलं पाहिजे. ही सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. बरं, एकीकडे शिक्षण क्षेत्रामध्ये आध्यात्मिक आणि संस्कारक्षम मूल्यांच्या समावेशाचे काही गटांकडून स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र याला सक्तीचा रंग दिला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. 9 तारखेला होणाऱ्या या सभेमध्ये हा प्रस्ताव बहुमतानं मंजूर होणार की राजकीय विरोधाच्या धारदार तलवारीखाली हा प्रस्ताव फेटाळला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. बरं, या प्रस्तावावरती विविध राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केलेली असून 9 तारखेची BMCची सभा वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत. बरं, किशोरी पेडणेकर यांनी मनाचे श्लोक शाळेत सक्तीचे करावेत अशी मागणी केलेली होती. त्याला आता MIMनं विरोध केलेला आहे. मनाच्या श्लोकांऐवजी शाळेमध्ये भारताच्या संविधानाचं पठण करावं अशी मागणी MIMनं केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळा या धर्मनिरपेक्ष शाळा आहेत. अशा शाळांमध्ये कोणत्याही धर्माचं साहित्य शिकवणं योग्य नाही. मनाचे श्लोक पालिकेच्या शाळेमध्ये पठण केल्यानं संविधानाचा भंग होऊ शकतो असं MIMचं म्हणणं आहे. किशोरीताई पेडणेकर यांनी जो प्रस्ताव आणलेला आहे त्याला पूर्णपणे विरोध आहे. विरोध याच्यासाठी आहे की महानगरपालिकेच्या शाळा या धर्मनिरपेक्ष शाळा आहेत
आणि तिथे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं साहित्य, आध्यात्मिक साहित्य ह्याला अनिवार्य करणे आणि सक्तीचे करणे हे लादण्यासारखं आहे. तर ह्याचा MIMचा गटनेता म्हणून किंवा MIM पक्षातर्फे आमचा पूर्णपणे याला विरोध आहे. आणि राहिली गोष्ट अशी की जर मनाच्या श्लोकांना आमचा विरोध नाही आहे, पण हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सक्तीने आणि आणावे या ठरावाला पूर्णपणे आमचा विरोध आहे. आणि आता जगभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत. मध्य पूर्वेतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक वृत्त समोर येत आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनं इराणवर मोठा सर्जिकल स्ट्राईक करत युद्धाचं बिगुल फुंकलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील वाढत्या तणावानंतर अमेरिकेनं इराणच्या अत्यंत मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या केशम बेटावरील बंदरांना लक्ष्य केलेलं असून या भीषण हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालंय. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापाराचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरती ताबा मिळवण्याच्या इराणच्या प्रयत्नांना चाप लावण्यासाठी अमेरिकेनं हे आक्रमक पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. बरं, या हल्ल्यानंतर इराणमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली असून इराणचे सर्वोच्च नेते काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या कारवाईमुळे जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या युद्धाच्या ठिणगीमुळे तिसऱ्या महायुद्धाचे ढग गडद होताना दिसत आहेत. आखाती देशांमधील युद्धाचा वणवा आता थेट अमेरिकेच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. इराणनं अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण इशारा दिलेला आहे. अमेरिकेनं जर इराणच्या वीज प्रकल्पांना किंवा ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत संपूर्ण अमेरिकेला मोजावी लागेल अशी गर्जना इराणनं देखील केली आहे. इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झुल्फकारी यांनी एका अधिकृत निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे की इराण आता केवळ सीमेवर लढणार नाहीये तर अमेरिकेच्या मुख्य भूमीवरती घाला घालण्यास सज्ज देखील आहे. झुल्फकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जर इराणच्या पायाभूत सुविधांना धक्का लागला तर इराण अमेरिकेच्या दूरसंचार कंपन्यांना आणि डिजिटल नेटवर्कला लक्ष्य करेल. याचा अर्थ असा आहे की अमेरिकेतील इंटरनेट सेवा, मोबाईल नेटवर्क्स आणि दळणवळणाची संपूर्ण यंत्रणा कोलमडून टाकण्याची धमकी इराणनं दिली आहे. हा केवळ लष्करी हल्ला नसेल तर तो एक भीषण सायबर वॉर असू शकतो असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. बरं, आता इराण आणि अमेरिका यांच्यामधील युद्धजन्य परिस्थितीला एक नवं आणि अनपेक्षित वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. इराणचे माजी परराष्ट्र मंत्री जवाद झरीफ यांनी एका खळबळजनक प्रस्तावाद्वारे जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या अमेरिकेच्या प्रतिष्ठित फॉरेन अफेअर्स मासिकात लिहिलेल्या एका लेखामध्ये झरीफ यांनी इराणला एक अत्यंत धोरणात्मक सल्ला दिलाय. इराणनं आता स्वतःचा विजय घोषित करावा आणि हे युद्ध कायमचं संपवावं असं झरीफ यांनी म्हटलंय. झरीफ यांनी या लेखामध्ये एक विशेष पीस प्लान मांडलेला आहे ज्याद्वारे इराण, अमेरिका आणि इस्रायल सोबतचा संघर्ष आपल्या अटींवर थांबवू शकतो. झरीफ यांच्या मते इराणवर लादलेले सर्व जाचक आर्थिक निर्बंध जर पूर्णपणे उठवले जाणार असतील तर इराणनं आपल्या अणु कार्यक्रमावरती काही मर्यादा घालण्यास हरकत नाही. इतकंच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी व्यापार आणि वाहतुकीसाठी इराणनं पूर्णपणे खुली करावी असा प्रस्ताव देखील त्यांनी दिलेला आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर. अनयजी, आपलं स्वागत. अनयजी, इराणनं अमेरिकेच्या मुख्य भूमीवरती सायबर वॉर करण्याची दिलेली धमकी तांत्रिकदृष्ट्या किती वास्तववादी तुम्हाला वाटतेय? कारण आपल्या सगळ्यांचीच तंत्रज्ञानावरती वाढती भिस्त आणि त्याचबरोबर वाढतं जे आपलं त्या ठिकाणी यूज करण्याची नेहमी लागलेली सवय, यामुळे तांत्रिकदृष्ट्या किती वास्तववादी वाटते तुम्हाला ही धमकी? मला असं वाटतं की सध्या युद्ध चालू आहे आणि युद्ध ज्वर भडकवण्याचा दोन्ही बाजू प्रयत्न करतायत. आपल्याकडच्या लोकसंख्येला मोटिवेट करणं, त्यांना आपण अजूनही जिंकतोय अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करणं, असा प्रयत्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे करतायत, इराणही करतायत. हे खरं आहे की इराण ला कल्पना आहे, कारण गेली 47 वर्ष त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आहेत. त्यांचा एअरफोर्स, त्यांची नेव्ही हे सगळं 1970च्या दशकातल्या गोष्टींवर आधारित आहे. आणि त्यामुळे इराणने कायमच एक असिमेट्रिक वॉरफेअर, ज्याला असं युद्ध, गनिमी काव्यानी युद्ध लढायची तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये सायबर युद्धाचाही भाग आहे. याच्या आधी इराणनी अमेरिकेतली वेगवेगळी वेबसाईट हॅक करून आपली क्षमता दाखवलेली आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की अमेरिकेच्या तुलनेत, इस्रायलच्या तुलनेत किंवा अगदी भारताच्याही तुलनेत इराणची सायबर हल्ले करण्याची क्षमता मर्यादित आहे. जर इराणला रशियाने किंवा चीननी काही मदत केली नाही, कारण या दोन्ही देशांचं सायबर हल्ल्यामध्ये खूप जास्त अनुभव आहे आणि
बरेचसे हल्ले जगात होतात हे चीनी किंवा रशियन सायबर लोकांकडनंच होतात. तर त्यामुळे त्यांचा जर याच्यामध्ये सहभाग नसेल तर इराण फारसं काही करू शकेल असं मला वाटत नाही. पण एक आता युद्धज्वराचा भाग म्हणून त्यांनी ही धमकी दिलेली आहे. बरोबर आहे. मात्र अनयजी जवाद झरीफ यांनी मांडलेला पीस प्लान सध्याच्या तणावात अमेरिका आणि इस्रायलला मान्य होण्यासारखा आहे का? कारण ज्या वेळेला युद्ध बंद करण्यासंदर्भातल्या चर्चा होताना दिसतात त्यावेळेला अटी शर्ती प्रत्येक देश त्या ठिकाणी घालत असल्याचं दिसतंय. अशा वेळेला हा पीस प्लान खरोखर किती इफेक्टिव्ह ठरू शकतो? निश्चितच जे प्रस्ताव आतापर्यंत म्हणजे अजून इराणचं म्हणणं आहे की काही अधिकृत काही चर्चा सुरू नाहीये. एक संदेशाचं देवाणघेवाण सुरू आहे. हो. आणि त्याच्यात अमेरिकेने जो प्रस्ताव ठेवलेला आहे 15 मुद्द्यांचा, तो गेल्या वर्षी इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर जे काही मुद्दे पाकिस्तानच्या मार्फत कळवलेले तेच मुद्दे अमेरिकेने एक वेगळं त्याला स्वरूप देऊन ते दिलेले आहेत. त्याच्यावर इराणची भूमिका काय आहे ती इराणने स्पष्ट केलेलं आहे. अजूनही दोन्ही प्रस्तावांमध्ये खूप मोठी दरी आहे. ती दरी कमी करण्याचा प्रयत्न जवाद झरीफ यांनी केलेला आहे. याच्यामध्ये अर्थात या युद्धामध्ये आता हे युद्ध अनिर्णित अवस्थेत होत आहे. अमेरिकेला लीड मिळालेला आहे पण निर्णायकरित्या अमेरिका काही याच्यामध्ये जिंकू शकत नाहीये. इराणची राजवट बदलली जाणं आता अवघड वाटतंय. इराण शरणागती पत्करणं अवघड वाटतंय आणि जागतिक व्यवस्थेसाठी हे युद्ध दररोज नवीन नवीन संकट आणतोय. महागाई वाढ झालेली आहे, बेरोजगारी, आर्थिक संकट याच्यातनं खूप मोठं असेल आणि त्याच्यामुळे जर मध्यम मार्ग याच्यातनं काढण्याचा प्रस्ताव इराणने ठेवला असेल तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्ट्या बघितलं पाहिजे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने संपूर्ण जगाला त्याचा फायदा होणार आहे. अणु कार्यक्रम थोडासा गुंडाळायला, बासनात गुंडाळायला इराणची तयारी असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. फक्त मुद्दा आहे की जे युरेनियम काढलं गेलेलं आहे, कारण जवळजवळ 11 अणुबॉम्ब बनवता येईल एवढं युरेनियम इराणमध्ये आहे. ते असं म्हटलं जातं की ते भूगर्भामध्ये काढलं गेलेलं आहे. त्याच्याबाबत इराणची भूमिका काय आहे की ते आता IAEAच्या हवाले करण्यास इराणची तयारी आहे का, हा त्यातला एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट जी अमेरिकेची आणि इस्रायलची अपेक्षा होती की आतापर्यंत सातत्याने इराण या इस्रायल विरुद्ध किंवा या भागात दहशतवादी संघटनांना पाठबळ देतो, मग हमास असेल, हिजबुल्ला असेल, हुती असेल, या सगळ्यांना जी मदत करतो त्यांच्याशी संबंध इराण तोडणार आहे का? मला वाटतं इराणची यासाठी तयारी नाहीये. पण निश्चितच जवाद झरीफ यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे तो स्वागतार्ह आहे. त्याच्यावर अर्थात अमेरिका आणि इराणलाच बसून मार्ग काढायचा आहे. पण अशा प्रकारे इराण जर 2 पावलं पुढे आला असेल तर अमेरिकाही 2 पावलं पुढे येईल असं मला वाटतंय. बरं, पण अनयजी एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे असा की प्रत्येक देशाची आपली स्वतःची एक विचारधारा असते, त्याची स्वतःची एक प्रवृत्ती असते, तिथे राहणाऱ्या नागरिकांची देखील असते. पण मग इराणनं जरी स्वतःचा विजय घोषित करून युद्ध थांबवणं हे त्यांच्या लष्करी प्रवृत्तीला पटेल असं आहे का, असं वाटतंय का? नाही, याच्यात जवाद झरीफ यांचा मुद्दा आहे की जर युद्ध थांबवलं तरी होर्मुझची सामुद्रधुनी इराण खुली करणार नाही. त्याच्यातनं वाहतूक होणाऱ्या जहाजांवर तो कर लादेल. आता असं म्हणतात $20 लाख कर लावला जातोय. तशा प्रकारे ते कर लावतील आणि मग जर अमेरिकेने चर्चाची तयारी दाखवली आणि आम्ही निर्बंध उठवू, अर्थात निर्बंध उठवले तरी त्याच्यासाठी गॅरंटी काय? कारण इराणचं म्हणणं आहे की तुम्ही 2 वेळेला चर्चेला बोलवलं आणि हल्ला केला आणि त्यामुळे त्यांना जी गॅरंटी पाहिजे त्याच्यात चीनची भूमिका पाहिजे, त्याला अमेरिका तयार होईल का? पण जसंही म्हटलं की तयारी दाखवणं ही मोठी गोष्ट आहे. वाटाघाटी काही एका बैठकीत होत नाहीत, अनेक बैठका त्याच्यासाठी होतात. पण यातनं जर हा युद्धज्वर उतरू लागला असेल तर जगासाठी ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यातनं मार्ग निघू शकेल. मार्ग निघण्यासारखा नाहीये अशातला भाग नाहीये. फक्त कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. इराण जर पुढाकार घेत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. नक्कीच. धन्यवाद अनयजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही सविस्तर असं विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.